फुल जोरदार वारा सुरू आहे तुमचा बघा. हा बॅक साईड आहे ना मार्कंडे फोर्ट आहे आणि तिथं आता जायला लय मुश्किल आहे. म्हणजे आता आम्हाला इकडं लय लेट होईल. तासला जोरात वारा सुटलाय ना. वाईट वाईट प्रेम आहे भाई, प्रेम तुला नाही समज ना, तू बारीक आहे. गाईच राडा झालेला आहे ट्रेन मध्ये. कुठं खाली तिचा बाप येईल शोधायला. जावय बाप. स्वागत आहे आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये. तर आज मी आलेलो आहे सप्तशृंगी गडाला. तर हे नाशिकमध्ये आहे. तर आपल्या आज व्हिडिओमध्ये पूर्ण सप्तशृंगीच्या इथला पूर्ण आपण एक्सप्लोअर करणार आहोत. इकडचे व्ह्यू पॉईंट वगैरे, रोड प्रॉपर गाईड होणार आहे कुठून कसं यायचं ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे. तर आता आम्ही CST स्टेशनला पोचलेलो आहोत. माझ्यासोबत हे बघा 2 जण आहेत आणि आता आम्ही इथून तिकीट काढू डायरेक्ट नाशिकची. आणि आता 18 नंबर प्लॅटफॉर्मवरून ट्रेन पकडायची आम्हाला. तर भेटूया डायरेक्ट तिकीट काढल्यानंतर ट्रेनमध्ये. काहीच तर तिकीट काढलेले आहे. आम्ही जनरलने चाललो आहे 3 जण, त्यामुळं 95 आहे तिकीट. तर फायनली सीट भेटलेली आहे. खूप धावतावली व्हिडिओ नाही काढले पण लय धावत आले. हे बघा जिथं जाईल तिथं व्हिडिओ कॉल सुरू असतं. प्रेम आहे भाई, प्रेम तुला नाही समज ना, तू बारीक आहे. ह्यांचा एक वेगळाच जाईल तिथं झोपा लागतात फुल टाईट मध्ये. स्वतःनी बाई शुक्रवार शनिवार आधारीच्या नावावर झोपा काढल्यास पूर्ण. गप झोप झोपायचं नाशिकला बरोबर उठव. म्हणजे तुला वाटतं मी तुम्हाला जागा ठेवायला गप बस. गाईच राडा झालेला आहे ट्रेन मध्ये. झोपलेलो थोडा टाइम आणि आता कल्याण स्टेशन आला आणि फुल राडा झालेला आहे जागेवरून. आणि माझ्यासोबत बघा मला पण पूर्ण चेंबलेला आहे आणि माझ्या समोरची हालत दाखवते या दोघांची बघा. हे बघा अजय जिरले. तीन वाजलेत आणि हालेत बघा. हा एक आहे. तर आता मी नाशिक रोड रेल्वे स्टेशनला आलेलो. आता इथून आम्हाला निमाणी सिटी बस स्टँडला जायचं आहे. तर आता इथून स्टेशनच्या बाहेरून ऑटो पकडून डायरेक्ट बस स्टँडला जाऊया. तर आता मी इथून बस पकडलेली आहे निमाणीला जायला. तिथून जाऊन एक दुसरी बस आहे. तर आता जाऊया डायरेक्ट बसमधून निमाणी बस स्टँडला. आज तिकीट काहीच पहाडी चित्तामध्ये चाललं. बस कॅन्सल. जर तुम्ही पण इकडे यायचा प्लॅन करत असाल तर सर्वप्रथम नाशिक रेल्वे स्टेशनला या. तिथून बस किंवा प्रायव्हेट टॅक्सीसुद्धा भेटते. तर आता आम्ही पोचलेलो आहोत पण इकडं फुल थंडी आहे. जोरदार वारा सुटला आहे. फुल धुका आहे. धुका बॅक साईडला बघू शकता पूर्ण धुक्याने भरला आणि आलेला ते पण मी व्हिडिओ टाकले. रोडला पूर्ण धुका होता आणि इकडं खूप जोरजोरात थंडी, खूप थंड वारा सुरू आहे. मे मंथ सुरू आहे
आणि मे महिन्यामध्ये आम्ही पूर्णपणे थंडीची फिलिंग घेतोय. काय रे, कसं वाटतंय? ए हॉट बॉय. आता आम्ही इकडं मागच्या साईडला आलो जिकडं खूप मोठा कुंड आहे. तर तुम्ही पण आल्यानंतर एकदा ह्या कुंडाला व्हिजिट करा. आणि पण इकडं थंडी खूपच आहे. धुका बघा किती चालू आहे अजून. गाइस द चेंजिंग सुरू आहे. हा भाईचा आउटफिट आहे का? हा भाई टोनटरी तुझा ये अजय, टोनटरी तुझा. पाणी दाखव. फुल जोरदार वारा सुरू आहे. तुका बघा हा बॅक साईड आहे ना, मार्कंडे फोर्ट आहे. आणि तिथं आता जायला लय मुश्किल आहे. म्हणजे आता आम्हाला इकडं लय लेट होईल. तर असला जोरात वारा सुटलाय ना, वाईट वाईट. काय तर आता आम्ही नाश्ता करून मंदिराकडे निघालेलो आहोत. त्याचं ताट वगैरे घेऊन सुरुवात केलेली आहे. टोटल आम्हाला 500 पायऱ्या चढायच्या आहेत. आता डायरेक्ट 500 पायऱ्या चढल्यानंतर मंदिरामध्ये भेटूया. काय सी द वीकेंड रश. अराऊंड किती 1.5 तास झालं आम्ही एकाच जागी थांबलोय. फुल करते. संडे रश फुल टाईट आहे. अजून आम्ही अर्ध्यात पण नाही पोचलो. खूप गर्दी. तर आता आम्ही दर्शन घेऊन खाली उतरलेलो आहोत. तिथूनच जिथं आम्ही प्रसाद वगैरे घेतला आहे, जिथे आम्ही बॅग वगैरे ठेवलेला, तिथूनच आता आम्ही प्रसाद वगैरे घेऊन आता खाली उतरलेलो आहोत. आता इकडचं मागाशी तलावाकडे गेलेलो, तिकडं थोडं एक्सप्लोर करणार आहोत मंदिर वगैरे. चला तर आता भेटूया डायरेक्ट तिकडे. पण जेवढं पण रील्समध्ये वगैरे बघतो जास्त करून आपल्याला मंदिर बघायला भेटतं. पण हा व्ह्यू बघा एकदा. एकदम भारी व्ह्यू आहे. या कुंडाच्या समोरच्या साईडला हे बघा, प्राचीन काळातलं सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. सी मंदिराचं पूर्ण कोरीव काम बघा, पूर्ण प्राचीन काळातलं आहे. आम्ही बॅक साईडला आलेलो, त्या मंदिराच्या बॅक साईडला जिथे हे आहे. आणि याच्या खाली पूर्ण कडा आहे. म्हणजे पडला तर फिनिश, पण इथून पण पडणार नाही. पूर्ण हे लावलेलं आहे कंपाऊंड. तरी पण हा प्रयत्न करत होता. तो बोलतो की मी इथं आलो का मला तिची आठवण येते. मी दाखवतो बॅक साईड काय आहे इथलं. आणि ह्याच्या जो मागच्या साईडला आहे ना, हा फोर्ट आहे. पण ह्या फोर्टला जाण्यासाठी त्याच्या पलीकडून रोड आहे. त्यामुळं आपल्याला इकडून तर जाता येणार ना. आणि आपल्याला ऑलरेडी खूप लेट झाला आहे मंदिरामध्ये पण. तर नेक्स्ट टाईम तिथे यायचा नक्की प्रयत्न करू. आणि त्या किल्ल्याचं नाव मार्कंडे फोर्ट आहे. आणि आता बघा समोर 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 व्ह्यू बघा. सी झरा चालू आहे, झरा. आणि इथून बघा ही बॅक साईड बघा. आणि हा समोरचा मार्कंडे फोर्ट. आणि त्याचा बघा कसला कडा आहे.
डायरेक्ट फिनिश. खूप सुंदर व्ह्यू आहे, खूप खूप भारी. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आम्ही मे महिन्यामध्ये इथं फिरतोय पण अजिबात वाटत नाही. उन्हामध्ये फिरतोय. आत्ता किती वाजलेत? 11:30 वाजलेत तरी अजिबात घाम नाही, थोडं पण ऊनच नाही लागत. थंडगार हवा, असं वाटतं की थंड हवेचे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर सारखी फिलिंग येते. पूर्ण चिल आहे सगळं इकडं मे महिन्यामध्ये. म्हणजे थंडीमध्ये तर अतिशय गार असणार आहे. त्यामुळे शक्यतो उन्हाळ्यामध्ये व्हिजिट करा. थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये खूप थंडी असेल इकडं. गाईस, हे जे ऑरेंज पट्टे दिसतात ना, हे निशाणे आहे. इथून एक बैलगाडी पडलेली डायरेक्ट या काड्याच्या खाली गेलेली आसापूरच्या. त्यामुळे ते निशाण अजून इथे दाखवलेले आहेत. आणि ही बघा बैलगाडी, आणि तिला हा एकदम निरकून फारकून बघते. मला पण जायचं इकडं खाली तिचा बाप यायला शोधायला. जावय बाप. ही या पॉईंटची एकदम बॅक साईड आहे. तिथं म्हणजे फोटो एक नंबर येतात, खरंच सांगतो. हे बघा, हा फोटो पॉईंट आहे. आणि आता हा मी बघून इकडं निघालेलो आहोत लास्ट या मंदिराकडं. हा समोरचं मंदिर दिसतंय ना ब्लॅकवाला, हा इथे आम्ही आता निघालेलो आहोत. तर आता हा मंदिर बघून डायरेक्ट आम्ही नाशिकमध्ये निघणार आहोत, नाशिकला जायला. तर आता आपण त्या बॅक साईड मंदिराकडे जाणार होतो, तिकडचे रस्ते बंद आहेत. तर आता आपण डायरेक्ट नाशिकला जायला निघणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आपण ही व्हिडिओ इथंच संपवणार आहोत. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आता पावसाला पण येणार आहे. खूप भयंकर व्हिडिओ येणार आहेत, जसे की वॉटरफॉल्स, फोर्ट, ट्रेकिंगच्या वगैरे. तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.